ताशाची तर्री आणि ढोलांचा निनाद हे पुण्याच्या गणेशोत्सवाचे वैभव आहे। त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी तरुणाई एकत्र येत वाद्यवादनाचा सराव सुरू होतो। पुण्यातील नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्ट पुणेचा वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला। मात्र केवळ वाद्यपूजन आणि सरावाचा श्री गणेशा न करता यावेळी सामाजिक उपक्रमांचा देखील श्री गणेशा नादब्रह्मच्या वादकांनी केला आहे। नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक पुणेच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात वाद्यपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी फुकेत येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे हुबेहूब मंदिर उभारणाऱ्या पापा सॉन मिपा आमदार हेमंत रासने, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, माजी नगरसेवक हरिदास चरवड, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष नितीन पंडित, पथकाचे कमलेश कामटे, आनंद खंडेलवाल आदींसह वादक उपस्थित होते। भारतीय खो खो संघाचे स्वागत आणि सन्मान यावेळी करण्यात आला। त्यामध्ये प्राची वाईकर, कुणाल वाईकर, आदित्य गणपुले, सुयश गरगटे यांना सन्मानित करण्यात आले। त्याचप्रमाणे पथकातील सौरभ कापडे, ऋषभ मस्के, आदित्य बैरट यांनी विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल त्यांना गौरवण्यात आले। या प्रसंगी बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले, तब्बल 30 ते 40 वर्षांपूर्वी वर्गणीकरता कार्यकर्ता जायचा तेव्हा गणेशोत्सवाची चाहूल लागायची। आता आपल्या पारंपरिक वाद्यांचे महत्त्व आपण ओळखले असून ते वाढवण्याकरता अनेक पथके निर्माण झाली आहेत। या वाद्यांचा नाद ऐकू आला की गणेशोत्सवाची चाहूल लागते। देशातील सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे। ती ओळख ढोल ताशाच्या माध्यमातून देखील होऊ लागली असल्याची बाब आनंददायी आहे, असेही त्यांनी सांगितले। गेले 35-40 वर्ष गणेशोत्सवामध्ये काम करत असताना एक 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी जेव्हा लोकवर्गणी करता कार्यकर्ता जायचा त्यावेळेस गणपतीची चाहूल लागायची। आता काय बदललाय, आपण रोंबा सोंबाला विरोध करत आपल्या पारंपरिक वाद्याचं महत्त्व ओळखून त्याचं महत्त्व वाढवण्याकरता अनेक ढोल पथकं निर्माण झाली आणि आता ढोल पथकाचा नादाचा नाद ऐकू आला की गणपती बाप्पा आल्याचं स्वागत आपल्याला येतं। अशा नादब्रह्माच्या या शुभारंभ प्रसंगी ज्या पद्धतीचा भव्य आणि दिव्य पद्धतीचा हा शुभारंभ केला गेला त्याला व्यासपीठावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय एक दर्जा निर्माण केला गेला। या पुणे शहराच्या सांस्कृतिक राजधानी म्हणून, हे देशाची राजधानी म्हणून पुणे शहर जे ओळखलं जातं त्याचं प्रतिबिंब आज नादब्रह्माच्या उद्घाटनाच्या व्यासपीठावर मला दिसतंय आणि समोर जमलेल्या गर्दीमध्ये दिसतंय। आज एवढी मोठी तरुणाई या ठिकाणी आलेली आहे याचा नादच खुळा आहे। अशा ह्या नादब्रह्माच्या शुभारंभ प्रसंगी आपण सगळेजण जमलो आहोत। येणाऱ्या 27 ऑगस्टला गणपती बाप्पाचं आगमन या ठिकाणी होणार आहे। जेव्हा पुणे शहरात त्याचं आगमन होणार आहे तसंच सगळ्या देशात आगमन होणार आहे। तसंच थायलंडमध्ये ज्यांनी मंदिर बांधलं त्या विदेशात सुद्धा आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। अशा आंतरराष्ट्रीय ठिकाणी जो गणेशोत्सव साजरा केला जातो त्या गणेशोत्सवाला ढोल पथकं सुद्धा मागं नाहीये, तर या नादब्रह्माचा नाद हा विदेशात सुद्धा घुमलेला आहे। अशा या
नादब्रह्माच्या शुभारंभाला मी मनापासून आमच्या व्यासपीठाच्या उपस्थित सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो. Namaste. Good evening, everyone here. Who's a drum team, Pune people, and everyone around me today. Today, I feel very happy. My name is Papason Vipa. I come from Phuket, Iceland. I have like Ganpati, Papa in Phuket too, where I built. And today I have invitation from drum team from Pune. I feel like they are like a family, my closer friend, and I feel like I have very big relationship between me and them, even who is in Phuket. We just meet each other in just first time last few months, but I feel like we have very deep relationship between us. Today I would like to say thank you for two of them and team and Pune people invite me for opening ceremony of drum team. This is the first time for me here, and I never think I will get today in my life, and I really respect on them to invite me today. Usually I think I will never get this open ceremony for drum team in Indian. I think I will not. But today I want to say one more time, thank you for them, for Pune people, for Indian people to make today happiness. And I will forward this day to my family, my friend, my partner, my staff, and Thai people what I get today. कमलेश कामटे म्हणाले, सन 2011 साली पथकाची स्थापना झाली. यावर्षी आपण 15व्या वर्षात पदार्पण करत आहोत. यंदा 4 नवीन ताल ऐकायला मिळणार आहेत. सराव शुभारंभाच्या वेळी 2 संस्थांना मदत दिली आहे. त्यामध्ये संतुलन पाषाण निवासी शाळा, खराडी संस्थेला वह्या पुस्तके आणि सेवाधाम वृद्धाश्रम गोळेवाडी डोंजे संस्थेतील अनाथ जोडप्यांचा वर्षांचा भोजनाचा खर्च ट्रस्टतर्फे केला जाणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. मैं कमलेश पुरुषोत्तम कामटे, नादब्रह्म ट्रस्ट ढोल ताशा ट्रस्ट पथक संस्थापक अध्यक्ष सर्व वादक खजिनदार. नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्ट स्थापना 2011. यावर्षी आपण 15 वर्ष पदार्पण करत आहोत आणि यावर्षी त्याच जल्लोषामध्ये आणि त्याच आनंदात आपण यावर्षीचा गणेश उत्सव जोरात साजरा करायचा निश्चय करून आज आपल्या पथकाचा सराव शुभारंभ आपण करत आहोत. जिथे सरप्राईज म्हणून आम्ही ठेवलेलं आहे, कारण यावर्षी तुम्हाला 4 नवीन ताल हे नादब्रह्म ट्रस्ट हे आपल्याला यावर्षी पहिला दिवस आणि शेवटच्या दिवशी लक्ष्मी रोडला वादन करायला मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सराव लवकर सुरू करायचं कारण एकच, कारण पावसाचा यावर्षीचा अंदाज घेता आम्ही जुन्या वादकांसाठी आम्ही 1च महिना सराव करतो, पण नवीन वादकांना त्यांच्या कामातनं वेळ मिळेल आपल्या इथं कंपल्सरी कोणाला करत नाही. आपण दर शनिवार रविवार काही संख्या जास्त असते, त्यामुळे आपण लवकर वादन चालू करतो की ज्या करून आपल्याला त्यांना पण वादन करायला शेवटच्या दिवशी व इतर वारी मिळेल, यासाठी आपण त्यांना संधी देतो. म्हणून आपण हे वादन लवकर चालू करत आहोत. यावर्षी आपण 2 संस्थांना मदत करत आहोत. एक संस्था आहे त्यांना आपण वह्या पुस्तकं देत आहोत आणि एक डोंजेला संस्था आहे त्यांच्याकडं आपल्या भारतामध्ये किंवा कुठे असेल जे आई वडिलांना सांभाळत नाही असे 15 ते 16 जोडपी आहेत, त्यांचा आपण 1 वर्षासाठी अख्खा त्यांचा खर्च खाण्यापिण्याचा सगळं आपण करत आहोत नादब्रह्म ट्रस्ट सर्व्हिस. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.